तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। गेल्या महिन्याभरापासूनच राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी होती। कसब्याच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती। गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेलाय। तर दुसरीकडे चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं चित्र आहे। भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी अजूनही कायम आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर आहे। कलाटेंच्या बंडखोरीचा महाविकास आघाडी नुकसान सहन करत असल्याचं दिसतंय। त्याचा फटका महाविकास आघाडीला बसलेला आहे। 29व्या फेरीनंतर 3406 मतांची आघाडी दिसतेय। कसब्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असला तरी चिंचवडमध्ये मात्र भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि या चिंचवड मतदारसंघातून भाजपनं विजय मिळवलेला। आपल्यासोबत विजयी उमेदवार जे आहेत अश्विनी जगताप मॅडम आहेत। जगतापताई, ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून पहिल्या फेरीपासूनच आपल्याला 1000 ते 1500चा लीड मिळतोय, काय कारण आहे सगळी लीड मिळण्याची? खरं तर साहेबांनी जी इथं विकास केलेला आहे त्या विकासाची पावती म्हणून सगळं खरं तर लीड भेटत आहे। आम्ही आणखीन एक फॅक्टर पाहिला की साधारणपणे आम्ही कार्यकर्त्यांमध्ये फिरत होतो किंवा पदाधिकाऱ्यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेत होतो। भाऊंनी घराप्रमाणे सर्वांना सांभाळलं होतं आणि तुम्हाला जास्त प्रचार देखील करावा लागला नाही। प्रचाराकरता अनेक नेते मंडळी आले देखील इकडे, पण तेवढं प्रचार करण्याची गरज भासली नाही। खरं तर भाऊंचं पहिलं तर ब्रीदवाक्य होतं नातं जिव्हाळ्याचं कार्य समृद्धीचं। त्यांनी नातं अगदी जिव्हाळ्याप्रमाणे सर्वांशी सांभाळलेलं होतं। प्रत्येक कार्यकर्त्याला ते अगदी जीव लावत होते, प्रत्येकाला ते अगदी त्याच्या घरातल्याप्रमाणे आमच्या घरातल्याप्रमाणेच प्रत्येकाला सांभाळत होते। प्रत्येकाचे जे कामं असतील, अगदी बारीकातली बारकी कामं असतील ते सुद्धा साहेब सोडवत होते। अगदी कुणालाही असं म्हणत नव्हते की मी तुझं काम करणार नाही किंवा काम होणार नाही, असं कधीच ते कुणाला म्हटलेलं आहे। अगदी एक दिवसानी आठवड्याभरानी का होईना पण ते काम त्याचं ते पूर्ण करायचे। अगदी जीवातला जीव भावासारखे अगदी सगळ्यांना सांभाळलेलं होतं त्यांनी। अगदी घरातल्यासारखे सगळेजण होते, त्यामुळं सगळी धुरा ही लोकांनी सांभाळलेली होती प्रचाराची। त्यामुळे सगळा प्रचार हे कार्यकर्तेच करत होते। या सगळ्या घडामोडींनंतर पुढे जाऊन लक्ष्मण जगताप यांची काही सुरुवातीची 3 स्वप्न जी होती ती देखील पूर्ण करायची आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि लवकरच त्या या कामाला सुरुवात करतील। पुढे जाऊन संदीप सर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, चिंचवड। जवळपास 3 दशकांनंतर भाजपचा पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाचा बुरुज ढासळलेला आहे। कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झालाय। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झालेले। धंगेकरांनी 11040 इतकं मताधिक्य घेत विजय मिळवलाय। प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना त्यांनी पराभूत केलाय। त्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा दणका मानला जातोय। विशेष म्हणजे राज्यामध्ये सत्ता असून सुद्धा भाजपला पराभव पत्करावा लागलाय। शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असताना सुद्धा भाजपला आपली ही जागा राखता आलेली नाही। त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आता प्रचंड खळबळ माजली आहे। महाराष्ट्रातलं चित्र ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात आज महागाई आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज राजकारण केलं जातंय सत्तारूढ पक्षाकडून, त्या सर्वांचा निषेध हा जनतेने केलेला आहे। आणि त्यामुळं कसब्यासारख्या 100% जिथं भारतीय जनता पक्ष कायम विजयी होतो तिथे देखील आता भारतीय जनता पक्षाची पकड सुटलेली आहे। कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांचा जो विजय आहे
तो विजय महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा चित्र दर्शवणारा हा एकंदरीत निकाल आहे. हा धनशक्तीवर जनशक्तीचा झालेला विजय आहे असं निश्चितच म्हणावं लागेल. कसबा मतदारसंघातल्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आता नवं चैतन्य संचारलंय. निवडून येणारा उमेदवार दिल्यास आणि एकजुटीनं लढल्यास भाजपच्या विरोधात लढणं शक्य असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर ते बोलत होते. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बंडखोरी झाली नसती तर तिथला विजय सुद्धा शक्य होता असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. दोन उमेदवार उभे राहिले. दोघांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली होती. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. सकाळी मी 9 वाजता उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि जयंत पाटील ह्या तिघांशी बोललो. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मग अंतिम निर्णय नाना काटेच्या उमेदवाराचा झाला. मी सतत राहुलला सांगत होतो, राहुल थांब, पण त्याच्या बंडखोरीमुळं आमचा अधिकृत उमेदवार यशापर्यंत पोहोचू शकला नाही, विजयापर्यंत पोहोचू शकला नाही. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. दोन्ही निवडणुका, पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या. आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलो. त्यावेळेस आघाडीचा उमेदवार देत असताना अतिशय योग्य अशा प्रकारची उमेदवाराची निवड रवींद्र धंगेकरच्या रूपाने करण्यात आली आणि तिथंच खरं तर आम्ही अर्धी लढाई जिंकलेलो होतो. चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या एका सभेत धंगेकर कोण आहे असा सवाल केला होता. यावर आता धंगेकरांच्या समर्थकांनी थेट धंगेकर कसब्याचे आमदार असं उत्तर दिलंय. या संदर्भातल्या बॅनरवरून आता वाद निर्माण झालाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, या बॅनरच्या माध्यमातून आता धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या समर्थकांनी उत्तर दिलंय की काय असं बोललं जात आहे. लक्ष्मण, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आता मी कसबा गणपती मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि या गणपती मंदिराच्या आवारामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. कशा प्रकारे हा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. या ठिकाणी या चौकामध्ये पुढच्या काही वेळामध्ये रवींद्र धंगेकर जे आहे ते येतील. त्यांच्या येण्यापूर्वी कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो केला जातोय. हा जल्लोष करत असताना कार्यकर्त्यांनी एक होर्डिंग या ठिकाणी लावलेला आहे, ज्या होर्डिंगची खऱ्या अर्थानं सगळीकडे चर्चा आहे. हु इज द धंगेकर असं या फलकावर लिहिण्यात आलेलं आहे. एका सभेमध्ये चंद्रकांत पाटलांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की धंगेकर कोण आहे, आणि त्याच्यावरती या कार्यकर्त्यांनी फलकाच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. हु इज धनगेकर आणि खाली लिहिलेलं आहे आमदार रविभाऊ धनगेकर. अशा प्रकारचं अशाच हे फलक लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणचं वातावरण जे आहे, जो भारतीय जनता पार्टी आणि रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांमधला सुप्त संघर्ष होता, तो आता फलकाच्या माध्यमातून समोर येऊ लागलेला आहे. दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा फलक लावण्यात आलेला याच गणपती मंदिराच्या आवारामध्ये घासून नाही तर ठासून घेतलाय कसबा, अशा स्वरूपाचा हा फलक आहे. याच्यावरती आव्हान आणि चॅलेंज देणारं अशा प्रकारचा आशय जो आहे तो या फलकावर लावण्यात आलेला आहे. हे असे बॅनर लावणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. काही कार्यकर्ते आहेत आजूबाजूला ज्यांची प्रतिक्रिया घेता येऊ शकेल. पोलिसांना अडचणी आणता का तुम्ही? कारण असताना आपण कार्यकर्त्यांशी बोलूया. तुमच्या चॅनलसाठी भांडण लावायची आपण बघतोय कार्यकर्ते आक्रमक आहे. होर्डिंग लावू नये अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे. होर्डिंग लावू नये. पोलिसांनी विजयाचे हे बॅनर उतरवलेले आहेत. खरं तर कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत. चंद्रकांत दादांना मात्र बॅनरच्या माध्यमातून हे उत्तर धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांकडनं दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. धंगेकर कोण या बॅनरवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. बॅनर लावण्यास पोलिसांचा विरोध होता आणि याच मुद्द्यावरनं धंगेकरांचे काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसलं होतं. पोलिसांनी विजयाचे जे बॅनर आहेत ते उतरवलेले आहेत. लक्ष्मण, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात भाजप आमदारांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। या संदर्भात प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। चहापानावर बहिष्कार टाकताना विरोधकांनी महाराष्ट्रद्रोह्यांच्या चहापानाला जाणार नाही अशी घोषणा केली होती। महाराष्ट्रद्रोही हा शब्दप्रयोग केल्यानं सत्ताधाऱ्यांनी पवार आणि दानवेंच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे। अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केलेली होती आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत, होय मी देशद्रोही म्हटलंय, मात्र मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं। मी माझ्या शब्दांवर आजही कायम आहे। नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणणं हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेन असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। लोक मेले आणि सरदार खान त्याच्यामध्ये जे माझं वक्तव्य आहे हे अजितदादा किंवा इतर जे सदस्य पत्रकार परिषदेमध्ये होते, अंबादास दानवे पण होते, यांच्या बाबतीमध्ये बिलकुल नव्हतं। दहशतवादी कलम त्यांच्यावर आहेत। मग देशद्रोही नवाब मलिक याला मी देशद्रोही म्हणालो ज्या दाऊदने बॉम्बस्फोट केले। या मुंबईमध्ये देशद्रोही दाऊदने बॉम्बस्फोट केले, शेकडो लोक निरपराध लोक मेले आणि सरदार खान त्याच्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालं, सजा झाली आणि या देशद्रोही दाऊद बरोबर ज्यांनी व्यवहार केला हे इस्टॅब्लिश झालंय। अशा देशद्रोही दाऊद बरोबर ज्याचा व्यवहार होता नवाब मलिक यांचा, त्यांचा तुम्ही ते जेलमध्ये गेले तरी राजीनामा मागितला नाही, म्हणून अशा पाठीशी घालणाऱ्या त्यांचा राजीनामा न मागणाऱ्या लोकांच्या बरोबर चहा पिणं टळलं असं मी म्हटलेलं आहे। मी माझ्या शब्दावर आजही कायम आहे। मी कधी शब्द एकदा बोललो तो परत फिरवत नाही। अजित दादांनी सुरुवात केली महाराष्ट्रद्रोही। आम्ही महाराष्ट्रद्रोही कसे काय? म्हणजे महाराष्ट्रद्रोही सगळे आले, त्याच्यामध्ये सभागृह आलं, सगळे आले, म्हणजे सरकारने चहापान जे आमंत्रण दिलं होतं ते महाराष्ट्रद्रोही। महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर आम्ही चहा पिणार नाही म्हणजे आम्ही महाराष्ट्रद्रोह काय केला? जे मॅन्डेट लोकांनी दिलं होतं त्याच्या विरुद्ध सरकार स्थापन झालं, त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली, हा महाराष्ट्रद्रोह आहे का? महाराष्ट्रद्रोह आमच्याकडून काय झाला? आम्ही तर त्यांना देशद्रोही नाही म्हटलेलं आहे। महाराष्ट्रद्रोह्यांच्या बरोबर चहा आम्हाला प्यायची नाही, चहा पाणी घ्यायचं नाही हे म्हणण्याचा अधिकार सुरुवात कोणी केली? होतो ना मंत्रिमंडळ, तेव्हा तर आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना, त्यांना सांगितलं याचा राजीनामा घ्या। नाता भाऊ त्यासाठी त्यांना मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याचा राजीनामा मागा। संजय राठोडचा राजीनामा घेतला, नवाब मलिकचा का नाही घेतला? याच्यासाठी आम्ही भांडलो आणि म्हणून तर नाता भाऊ आम्ही सोडलं त्यांना। ज्या देशद्रोह्यांना पाठीशी घालू लागले, त्यांच्या विरुद्ध बोलू नाही लागले, त्या ठिकाणी त्यामुळे तर आम्हाला निर्णय घ्यावा लागला। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित आहे आणि त्या अनुषंगाने आता त्या मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। अश्विनी जगताप यांचं मताधिक्य वाढत चाललेलं आहे, आघाडी वाढत चाललेली आहे। या अनुषंगानं अश्विनी जगताप यांचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, ते मोठा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। न्यूज 18 लोकमतशी बोलताना अश्विनी जगताप यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केलेल्या होत्या। हा जनतेचा विजय आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची, नागरिकांची भेट घेण्यासाठी म्हणून अश्विनी जगताप आता बाहेर पडल्याचं आपण पाहतो।
भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम असल्याचं आपण पाहतो. ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली अश्विनी जगताप यांची नेमकी प्रतिक्रिया पाहूया. आणि काय म्हणू इच्छिता? अजूनही लीड मिळेल, कारण अजून आमचा बालेकिल्ला चालू आहे. बालेकिल्ल्यातून अजून मतं भेटतील आणि विजय अजूनही जास्त होईल. आमचा 30च्या वरती जाईल. अजित पवार म्हणतायत की राहुल कलाटे उभे होते त्यामुळे आम्हाला कुठेतरी याचा फटका बसलेला आहे. या विधानाकडे नक्कीच तोंड तुमचं गोड केलं या ठिकाणी. आनंद क्षण. हो काजल इकडून ना. अरे किरण कुठे होता मागे? मधून बाहेर काढे. ताई आज मोठ्या संख्येनं मोठा मताधिक्य तुम्हाला मिळालेलं आहे. ताई आता राजकीय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल तुम्ही काय मोठं म्हणताय? मताधिक्य मिळालं. तुमच्या भागातून देखील मोठ्या संख्येनं मतदान झालंय. किती महत्वाची होती ही निवडणूक तुमच्यासाठी? खूप निवडणूक महत्वाची होती. गड गेला पण सिंह आला, पण साहेब गेलेले आहेत आणि त्यांचा गड राखायचा होता आम्हाला सगळ्यांना आणि तो गड सगळ्यांनी राखलेला आहे. आणि ही विजयाची नांदी त्यांनी नोंदवलेली आहे सगळ्यांनी आणि गड राखून दाखवलेला आहे. तुमचा विश्वास या निमित्तानं वाढलाय. माझा आत्मविश्वास पहिल्यापासून सगळ्यांवरती होता. साहेबांचा आणि आमचा दोघांचाही सगळ्यांवरती पहिल्यापासून विश्वास होता. ताई पण ज्या पद्धतीनं मोठे मोठे दिग्गज या ठिकाणी पोहोचले, त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, प्रचार केला, त्यामुळे असं काही वाटलं होतं की ही जागा जी आहे ती राखण्यामध्ये कुठेतरी अपयश येईल. कारण ते सुद्धा या ठिकाणी लक्ष्मण जगतापांना समर्पित करते. साहेबांना मी समर्पित करते. हा जगताप साहेबांना मी समर्पित करते आणि सर्वसामान्य नागरिकांना हा समर्पित करते. अधिवेशनामध्ये पण पाहायला मिळणार. आता तुम्ही येणार आहात त्या परवा? हो येणार आहे. कधी येणार? अधिवेशनाला मला वरचे माझे नेते जे सांगतील तेव्हा मी अधिवेशनाला येणार आहे. वहिनी, मतदारांनी तुमच्याकडे कशा पद्धतीचा आमदार म्हणून बघायला पाहिजे? सामान्य आमदार तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल आहे? सर्वसामान्यांचा आमदार म्हणून पाहायला पाहिजे. जसं साहेबांकडे बघत होते तसं त्या दृष्टीनेच पाहिजे. जो भाऊंचा वारसा होता, कामाचा उरक होता, त्याच पद्धतीने तुम्ही कामं करणार आहात का? काय कामाची पद्धत असणार आहे? सगळ्यांसाठी दरवाजे खुले असणार आहेत? सर्वांसाठी दरवाजे आमचे खुले असणार आहेत आणि खुले राहणार आहेत. तेव्हा सर्वसामान्यांचा आमदार म्हणून मी काम करणार आहे. जसे साहेब करत होते त्याच पद्धतीचं काम इथं राहणार आहे. कलाट्यांच्या बंडखोरीमुळे तुम्हाला फायदा झाला असं म्हटलं गेलं, काय कसं बघताय? कलाटीच्या बंडखोरीने फायदा झाला का तुम्हाला? नक्कीच फायदा झालेला आहे कलाट्यांच्या बंडखोरीमुळे. राहुल कलाटेंनी महाविकास आघाडीची मतं घेतली असं तुम्हाला वाटतंय का? त्याच्यामुळे तुम्हाला लढत सोपी गेली वाटतं असं वाटतं? नाही, त्याच्यावरती काही भाष्य नाही करायचं. जे प्रेम मिळते अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकली. अश्विनी जगताप यांची आघाडी 30व्या फेरीनंतर 3000 मतांची आहे आणि त्यांची एकूण आघाडी आता नेमकी किती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कलाटेंच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला जोरदार फटका. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत बसल्याचं बोललं जात आहे आणि यामुळेच कदाचित नाना काटे यांना देखील याचा मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. 30व्या फेरीमध्ये 3000 मतांनी अश्विनी जगताप यांची आघाडी आहे. यानंतर आता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर.